मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा एक प्रभावी सत्ता म्हणून उदय झाला. अनेक जण अमेरिकेला महासत्ता असं म्हणतात. एक युनिपोलर वर्ल्ड निर्माण झालेलं आहे शीतयुद्धाच्या शेवटीनंतर. अशाही पद्धतीने अनेक युक्तिवाद अनेक स्कॉलर करत असतात आणि हे खरं पण आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर विभागीय सत्ता समतोल असेल किंवा जागतिक सत्ता समतोल असेल, यामध्ये अमेरिकेची भूमिका अतिशय प्रभावी राहिलेली आहे. विशेष म्हणजे ज्या जगाच्या प्रमुख सप्लाय चेन आहेत, त्या सप्लाय चेनला सिक्युरिटी प्रोव्हाईड करणं, त्या इंटॅक्ट ठेवणं, यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अमेरिकेने आपल्या हितसंबंधांना अनुसरून अनेक देशांमध्ये सत्तांतरं घडवून आणलेली, विशेष करून आफ्रिकेमध्ये असतील, आखाती देशांमध्ये, विशेष म्हणजे इस्लामिक देशांमध्ये असतील. त्यामुळे अमेरिकेचा एक प्रचंड मोठा दबदबा होता. अमेरिका म्हणेल त्या प्रकारची पूर्व दिशा होती. पण आता हाच अमेरिका आज 2026 आपण चाललेला आहे. हाच अमेरिका आता हताश झाला आहे का? हाच अमेरिका आता हतबल झाला आहे का? अशा प्रकारची चर्चा ही जागतिक पातळीवरती सुरू झाली आणि त्याला कारणं देखील तशाच पद्धतीने आहे. बऱ्याच अर्थी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं याला अनेक पद्धतीने जबाबदार आहेत. बघा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगातला सगळ्यात प्रभावी व्यक्ती मानला जातो आणि असा अध्यक्ष ज्या वेळेला एखाद्या देशावरती भेट देतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आज 193 देश आहेत आणि त्या देशाचं भाग्य आहे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या देशाला भेट देतो. आणि एवढा प्रभावी, एवढा ताकदवान व्यक्ती जेव्हा एखाद्या देशाच्या भेटीला येतो, त्यावेळेला त्या देशाचा सर्वेसर्वा किंवा त्या देशाचा प्रमुख त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला रिसीव्ह करण्यासाठी साधा एअरपोर्टला पण जात नाही. ह्या गोष्टी काय दर्शवतात? ह्या गोष्टी दर्शवतात की अमेरिकेची जो दबदबा होता, अमेरिकेची जी ताकद होती आणि ज्याला एक प्रकारची मोनोपोली, काही स्कॉलर त्याला हेजमनी असं म्हणतात, हे सगळं आता लयाला जातं आहे का? अमेरिकेचा जी एक सत्ता होती त्याचा ऱ्हास होतो आहे का? अशा प्रकारचे संकेत आता मिळायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मी काय सांगतो आहे हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल. मी बोलतो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या जी चीनची भेट चालू आहे, या भेटीच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करतो आहोत. साधारणतः 13 मेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीन यात्रा सुरू झाली. 13, 14 आणि 15, आज 15 तारीख आहे आणि ह्या 3 दिवस त्यांची ही यात्रा चालणार आहे. आणि ज्या वेळेला हा जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस डोनाल्ड ट्रम्प, ज्याच्यामुळे आता आखातामधला हा जो मोठा संघर्ष आहे, हा संघर्ष सुरू झाला, असं डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला चायनाला पोहोचले, त्यावेळेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे त्यांना रिसीव्ह करायला आले नाहीत. त्यांनी त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांना पाठवलं. एवढंच नाही तर त्यांनी गेल्यानंतर काही तासा उलटल्यानंतर शी जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेट झाली. विशेष म्हणजे चायनामधले जे सगळे वर्तमानपत्र किंवा त्यांच्यातला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया आहे, यांच्याकडे देखील ट्रम्पच्या व्हिजिट ह्या फ्रंट पेजच्या न्यूज नव्हत्या. तर इतरही काही म्हणजे चायना आणि सेंट्रल एशियाच्या संदर्भामधल्या काही फ्रंट पेजच्या न्यूज होत्या आणि मग नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिजिटविषयीची चर्चा होती. याचाच अर्थ चीन ह्या भेटीकडे फारसं महत्त्व नसणारी भेट म्हणून पाहतो आहे का? अशा प्रकारचे संकेत जातात. बघा, हेच डोनाल्ड ट्रम्प 2017 मध्ये चीनच्या भेटीवरती गेलेले होते आणि ते भेटीला गेल्यानंतर अवघ्या काही तासामध्येच शी जिनपिंग हे डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेले होते. त्यापूर्वी जर तुम्हाला मी सांगितलं की यापूर्वी अनेक राष्ट्राध्यक्षांच्या चायना व्हिजिट झालेल्या आहेत. अगदी सुरुवात त्याची जी झाली ही 1972ला, जेव्हा रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि तेव्हा माओ त्से तुंग म्हणजे चीनचे सर्वेसर्वा, ज्यांनी साम्यवादी चीनची स्थापना केली 1949ला, असे माओ त्से तुंगचा तो काळ होता. आणि या काळामध्ये देखील जेव्हा रिचर्ड निक्सन त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला माओ त्से तुंगनी तत्कालीन पंतप्रधानांना रिचर्ड निक्सनला रिसीव्ह करायला पाठवलं आणि अवघ्या काही तासामध्ये माओ त्से तुंग हे रिचर्ड निक्सनला भेटले होते. आणि त्यावेळेला अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला ज्या पद्धतीचं वेलकम, रेड कार्पेट ट्रीटमेंट ही चायनाकडनं दिली गेली होती, आज डोनाल्ड ट्रम्प यांची 2026 मधली ही जी 13 मेची व्हिजिट आहे, याची कंपॅरिझन रिचर्ड निक्सन बरोबर केली जात आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की चायनाने गेल्या 4 दशकांमध्ये, 40 वर्षांमध्ये स्वतःला ज्या पद्धतीने बदललेलं आहे, त्यामुळे जागतिक राजकारणाची समीकरणं ही आता बदलत चाललेली आहे. ज्या अमेरिका जगातला सगळ्यात पॉवरफुल नेशन म्हणून ओळखलं जातं आणि आजही इकॉनॉमिकली ते पॉवरफुल आहे. सगळ्यात जर जीडीपीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जगात सगळ्यात मोठा जीडीपीचा आकार हा अमेरिकेचा आहे. अप्रॉक्सिमेटली 26 ते 27 ट्रिलियन डॉलर, त्याच्या खालोखाल चायना येतो. पण अमेरिका आणि चायनामध्ये ऑलमोस्ट $10 ट्रिलियन जीडीपीच्या आकारामध्ये फरक आहे. असं असतानाही
ज्या पद्धतीची ट्रीटमेंट यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना चायनाकडनं दिली गेलेली आहे, की एक एक ऑर्डिनरी कोणत्या तरी देशाचे सारखे व्हिजिट्स होत राहतात, त्या पद्धतीची ही व्हिजिट अशा दृष्टिकोनातनं याकडे पाहिलं गेलेलं आहे. आणि याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे, की अमेरिका हताश झाला आहे का? अमेरिका हतबल झाला आहे का? डोनाल्ड ट्रम्प हताश झालेले आहेत का? आणि मग असं म्हणायला पूर्णपणे स्कोप आहे, वाव आहे, की हताश डोनाल्ड ट्रम्प हे आता चायनाकडे काय मागायला गेलेले आहेत. म्हणजे आता परिस्थिती अशी आलेली आहे, की चायनाला अमेरिकेची फारशी गरज नाही आहे, पण अमेरिकेला चायनाच्या मदतीची प्रचंड गरज आहे. आज खरं तर आखातामधला संघर्ष अजून संपलेला नाही आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहेत, की आखातामध्ये सध्याची शस्त्रसंधी चाललेली आहे, अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण, ही शस्त्रसंधी व्हेंटिलेटरवरती आहे, लाईफ सपोर्टवरती आहे, कोणत्या क्षणी संघर्षाची ठिणगी पडू शकते. आज जगभरामध्ये तेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड कंटिन्यूड आहे. तेल ब्रेंट क्रूड ऑइल $105 वाढलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक देशांमध्ये 122 देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेजर्स हे अनेक राष्ट्रांनी घेतलेत. काही ठिकाणी एनर्जी लॉकडाऊन सुरू झालं आहे, काही ठिकाणी फ्युएलच्या कन्झम्पशनवरती रेस्ट्रिक्शन्स आणले गेलेले आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये महागाई वाढली, 3.4% पर्यंत महागाई गेलेली आहे. तेलाच्या किमती 16% वाढलेल्या आहे. पेट्रोलच्या किमती पर गॅलन $4 पर्यंत गेल्या आहे. गॅसोलिनच्या किमती $3 पर्यंत गेलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा संघर्ष सुटलेला नाही आहे, जगभरामध्ये महागाई वाढलेली आहे, अशा भयानक परिस्थितीमध्ये जग हे आर्थिक महामंदीच्या दिशेने जाते की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. खुद्द सौदी अरेबियाने सांगितलं की 1973ला जो ऑइल शॉकचा सामना जगाला करावा लागला होता, त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती ही आता येऊ घातलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चायनाला का व्हिजिट करतायत? अशा परिस्थितीमध्ये ते ट्रेड टॉक्स करायला गेलेत का? मित्रांनो, जरी वरवरे दाखवलं जात असलं की व्यापार, टेक्नॉलॉजी, टॅरिफ अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणं, आणि डोनाल्ड ट्रम्प असे एकटे गेलेले नाही आहेत. त्यांच्याबरोबर 17 जगातले पॉवरफुल उद्योगपती जे अमेरिकन उद्योगपती आहे, मग त्याच्यामध्ये टिम कुकचा समावेश असेल, एलॉन मस्कचा समावेश असेल, ॲपल, टेस्ला, असे एकूण 19 जण त्यांच्याबरोबर आहेत. आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत ते, की आम्हाला अत्यंत सिरियस ट्रेड टॉक्स हे चायनाबरोबर करायचे आहेत. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की 13 ते 15 अशा प्रकारची 3 दिवसाची डोनाल्ड ट्रम्प यांची व्हिजिट जी अत्यंत संघर्षाच्या काळामध्ये होती आहे, ही निश्चितपणे आर्थिक कारणासाठी नाही आहे, ही निश्चितपणे व्यापारी कारणासाठी नाही आहे. आता मित्रांनो, ट्रम्प जे गेलेले आहेत ते प्रामुख्याने ते हताश झालेले आहेत. त्यांनी ही कल्पनाही केलेली नव्हती की हा जो आखातामधला संघर्ष आहे इतका प्रचंड अंगलट त्यांच्या येईल. त्यांना सहज वाटलं होतं की इराणमध्ये सत्तांतर होईल, इराणमध्ये नवीन सत्ता येईल, जनता प्रोटेस्ट करेल, सिव्हिल वॉर होईल, आणि त्या ठिकाणचे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत तो प्रोग्राम ते बंद करून टाकतील, बॅलिस्टिक मिसाईल सगळे उद्ध्वस्त केले जातील, तिथे एक डेमोक्रेटिक येईल, राजा पहलवी जो आहे, शहा पहलवीचा मुलगा, त्याला परत आणण्याचे प्रयत्न चालले होते. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, हे त्यांनी जो प्लॅन केला होता तसं घडलेलं नाही आहे. उलट स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड हे जगामध्ये आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं. ते स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड झालेलं आहे, आणि त्यामुळे जगभरात तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत. अमेरिकेचे मित्र देश देखील अमेरिकेला टीका करायला लागलेत. नॅटोने हात वरती करून टाकलेत. या संपूर्ण संघर्षामध्ये नॅटो देश अमेरिकेला मदत करायला तयार नव्हते. त्यामुळे नॅटोमध्ये आणि अमेरिकेमधला तणाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. अशी परिस्थिती असताना अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्यवर्ती निवडणुका आहेत, आणि या मध्यवर्ती निवडणुका अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे की जेव्हा अमेरिकेमध्ये एखादा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनतो, त्याची टर्म 4 वर्षाची असते, आणि जेव्हा तो आपल्या कार्यकालाचे 2 वर्ष म्हणजे अर्धी टर्म पूर्ण करतो, त्यावेळेला अमेरिकन काँग्रेसचे जे 2 सभागृह आहेत, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्या संदर्भामध्ये निवडणुका होतात. खरं तर या निवडणुका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 2 वर्षांमध्ये काय परफॉर्मन्स दिलेला आहे, त्याची रेटिंग कशी आहे, त्याची पॉप्युलॅरिटी कशी आहे, यावरती लोक मतदान करतात. आणि जर आता परिस्थिती आपण पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं टेरिफचं धोरण होतं जे प्रचंड अंगलट आलं. या चायनाच्या विरुद्ध त्यांनी 142% टेरिफ लावलं, आणि नंतर ते टेरिफ मागे घेतलं, कारण चायना काही झुकला नाही. कारण चायनाकडे रेअर अर्थ मिनरल जो अमेरिकेच्या संपूर्ण औद्योगिकरणाचा आत्मा आहे,
ते रेअर अर्थ मिनरल आणि त्याची अख्खी सप्लाय चेन चायना डॉमिनेट करतो आणि त्यामुळे चायनाशी पंगा घेणं त्यांना महागात पडलं. सगळं टेरिफ त्यांनी कट डाऊन करून टाकलं, कमी करून टाकलं आणि मग चायनाबरोबर त्यांची लँग्वेज कन्सिलिटरी लँग्वेज होती. मित्रांनो, काल शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्पची भाषा तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की एक पद्धतीचं लोटांगणासारखी भाषा होती की आता अमेरिका आणि चायनानी आपल्यामधली स्पर्धा, आपल्यातलं वैर संपवलं पाहिजे आहे. आपण दोन पॉवरफुल नेशन आहोत. आपण जगाला दिशा दिली पाहिजे आहे. आता हा संघर्ष सोडून आपण मैत्रीकडे गेलं पाहिजे आहे. अशा प्रकारची कन्सिलेटरी लँग्वेज जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अगदी 1 वर्षापूर्वी जेव्हा टेरिफ चायनाच्या विरुद्ध लावत होते, 142% टेरिफ त्यांनी लावलेला होता. त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये चायना एनिमी नंबर 1 बनलेला होता. अचानक तो चायनाच्या संदर्भात कन्सिलिटरी मवाळ स्टँड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घेताना दिसतात, मैत्रीची भाषा करताना दिसत आहेत. मग अचानक चायना एवढा पॉवरफुल का बनला? काय चायनाची आज एवढी महत्त्वाची गरज अमेरिकेला भासू लागली आहे? 193 देशांपैकी आज चायनाच्या व्हिजिटला अमेरिकेचा वॉरची सिच्युएशन असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चायनाला व्हिजिट करतात. आणि मित्रांनो, याचं कारण असं आहे की जर आजच्या घडीला आखातामधला जो ऑनगोईंग संघर्ष आहे, अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण, हा संघर्ष जर कोणी थांबवू शकत असेल तर तो आहे चायना. आणि दुसरा आहे रशिया. तर रशियाला तर काही ते जाऊ शकत नाही, पुतिन बरोबर त्यांची भेट झाली. परंतु हे 2 देश आहेत, हे 2 देशांमध्ये ते पोटेन्शियल आहे की ते थांबवू शकतात. आता प्रश्न असा पडला की इराण आणि अमेरिका यांच्यातल्या लष्करी सामर्थ्याची स्पर्धा कुठेही होऊ शकत नाही आहे, यांची तुलना कुठे होऊ शकत नाही आहे. अमेरिका त्याची नेव्हल पॉवर असेल, अमेरिकेचं एकूण डिफेन्स बजेट, मित्रांनो मी माझ्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता, अमेरिकेचं डिफेन्स बजेट हे क्लोज टू $800 बिलियन आहे. $800 बिलियन. इंडियाचं डिफेन्स बजेट हे अराउंड $75 बिलियन आहे. चायनाचं डिफेन्स बजेट इट्स क्लोज टू $200 बिलियन आहे. चायना ऑफिशियली डिक्लेअर करत नाही, पण इट्स क्लोज टू $200 बिलियन आहे. अमेरिकेचं क्लोज टू $800 बिलियन आहे. इतका प्रचंड पैसा डिफेन्सवरती हा देश खर्च करतो. पॉवरफुल नेव्ही आहे जगामधली, पॉवरफुल एअरफोर्स आहे. या सगळ्या गोष्टी असताना इराणची त्यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही. तरी देखील या संघर्षामध्ये इराण का टिकला, इराण का वरचढ चढला? ती इराणकडची ताकद नव्हती मित्रांनो, ही ताकद होती चायनाची. चायनाकडचे डिफेन्स इक्विपमेंट्स हे इराणकडे होते. किंबहुना जे अमेरिकेचं हिंदी महासागरामधलं दिएगॉर्शिया हे जे बेट आहे, खरं तर ते अमेरिकेचं म्हणतो कारण तिथं अमेरिकेचा नेव्हल बेस आहे. खरं ते ब्रिटिश आहे, परंतु ब्रिटिशांनी पण 2017 मध्ये ते आता मॉरिशसला हँडओव्हर केलेला आहे. तो भाग निराळा आहे, पण तिथं अमेरिकेचं नॅव्हल बेस आहे. या नॅव्हल बेसवरती 3000 किलोमीटरवरनं इराणने एक मिसाईल फायर केलेलं होतं. हे जे मिसाईल होतं हे डॉंगफेंग या जातीचं म्हणू त्याला, कारण त्याच्यासुद्धा आपण त्याला एक प्रकारचे वर्ग असतात त्याच्या, की ह्या वर्गाचं म्हणा तुम्ही. डॉंगफेंग म्हणजे पूर्वेकडचं वारं. हे डॉंगफेंग मिसाईल जे आहे हे चायना बनवतं. चायनाकडनं ते नॉर्थ कोरियाला गेलेलं आहे आणि तेच इराणला पण गेलेलं आहे. इराणने त्याचं नाव बदललेलं आहे, परंतु त्याची रेंज जी लॉंग रेंज मिसाईल आहे आणि ते 3000 किलोमीटरपर्यंत, 4000 किलोमीटर त्याची रेंज आहे. म्हणजेच काय, इराण अगदी युरोपमध्ये म्हणजे फ्रान्स असेल, लंडन असेल, बर्लिन असेल, इथपर्यंत इवन रोमपर्यंत इराण अटॅक करू शकतो. ही ताकद इराणकडनं कुठनं आली? ही ताकद चायनाकडनं आलेली आहे. इराणचं जे शाहीन नावाचं जे ड्रोन आहे, जे साधारणतः $15-16 हजार बनवलं जातं आणि ज्यांनी अमेरिकेच्या टॉम हॉक ह्या मिसाईलला नाकात दम आणलेला आहे, अशा 800 टॉम हॉक मिसाईल कामी पडले या संघर्षामध्ये. इराणच्या शाहीन ड्रोन पुढे चालले नाहीत. हे शाहीन ड्रोनची जी मोटर आहे, ही मोटर येते कुठनं? ही चायनाकडनं येते आहे. हे सगळे सॅटेलाइट इनपुट्स कोणाला इराणला मिळतात कुठनं आहे? कारण लक्षात घ्या, इराणचे बॅलिस्टिक मिसाईलचा प्रोग्राम हा सॅटेलाइटच्या डायरेक्शनवरती डिपेंड असतो आणि हे सॅटेलाइटचं डायरेक्शन चायना देत आहे. इराणचं तेल चायना खरेदी करत आहे. त्यामुळे इराणची ताकद येते कुठनं? ती चायनाकडनं येते. त्यामुळे इराणला कंट्रोल कोण करू शकेल? तो चायना करू शकणार आहे. आणि ॲट एनी कॉस्ट हे वॉर थांबवणं आता ट्रम्पसाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण ट्रम्पची रेटिंग जी आहे अमेरिकेमधली ती कमालीची घसरलेली आहे. तोंडावरती निवडणुका आहेत आणि त्यामुळे जगभरातले जे नेते आहेत, देश आहेत, ते आता अमेरिकेला क्रिटिसाइज करतात की तुमच्यामुळे जगामध्ये तेलाच्या किमती वाढल्या. आज लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली, आर्थिक महामंदीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प डेस्परेट आहेत. ॲट एनी कॉस्ट हा संघर्ष थांबला पाहिजे आणि जर हा संघर्ष थांबवायचा असेल तर त्याच्यामध्ये चायनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे खरं कारण हे ट्रेड नाही,
खरं कारण टॅरिफ नाही, खरं कारण रेअर अर्थ मिनरल नाही आहे, खरं कारण आहे चायना ह्या इराणच्या आणि अमेरिकेच्या संघर्षामध्ये मध्यस्थी करेल, इराणला सांगून स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड रिलीज करेल. यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे चायनाच्या व्हिजिटवरती आहेत. बघा मित्रांनो, कसे जागतिक राजकारणातले समीकरणं बदलत आहेत. या चायनाला मोठं कोणी केलं? साधारणतः या चायनाला 3-4 दशकांपूर्वी, म्हणजे जेव्हा माओ त्से तुंगचं निधन झालं आणि डेन शियाओपेंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हा हा साम्यवादी असणारा देश पहिल्यांदा त्यांनी आर्थिक उदारीकरणाचं प्रक्रिया सुरू केली. जागतिक भांडवल आपल्याकडे मागायला सुरुवात केली. मी माझ्या काही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 1979 पर्यंत, म्हणजे माओ त्से तुंगच्या निधनापर्यंत एकही चायनीज नेता हा चीन सोडून इतर देशांच्या व्हिजिटला पण गेलेला नव्हता. पहिला चायनीज नेता हा जपानमध्ये गेला आणि त्या ठिकाणी निसान मोटर्सच्या प्लांटला त्यांनी व्हिजिट केली. आणि कशा पद्धतीने जपानमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत, वेस्टर्न कंट्रीजच्या असतील, अमेरिकेच्या असतील, आणि त्याचा फायदा जपानला कसा झालेला आहे. 1971 पर्यंत जपान जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी बनला. जो जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये उद्ध्वस्त झाला होता, ज्याच्यावरती अणुबॉम्ब टाकले गेलेले होते, तो 1970 मध्ये जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनतो. हे मिरॅकल घडलं होतं आर्थिक उदारीकरणामुळे, हे मिरॅकल घडलं होतं जागतिकीकरणामुळे, हे मिरॅकल घडलं होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमुळे, जी फॉरेन कंट्रीजकडनं आलेली होती. आणि ते मॉडेल चायनाने इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. 1981ला चायनाने लिबरलायझेशनचा प्रोग्राम केला आणि मग शीतयुद्ध संपलं. त्यानंतर बिल क्लिंटन आले आणि बिल क्लिंटनकडनं चायनाच्या संदर्भामधलं धोरण बदललं गेलं आणि चायनाबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह इकॉनॉमिक एंगेजमेंटची पॉलिसी ही अमेरिकेने स्वीकारली आणि अमेरिकेने चीनला मोठं केलं. हे लक्षात घ्या, चीन जो आज तुम्हाला दिसतोय तो अमेरिकेमुळे दिसतोय. आणि म्हणूनच ज्या वेळेला मागच्या महिन्यामध्ये संघर्ष चालू असताना अमेरिकेच्या अंडर सेक्रेटरी भारताच्या व्हिजिटवरती आले होते, दिल्लीमध्ये त्यांचं भाषण झालं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला भारताला मदत करून आणखीन एक चीन नाही निर्माण करायचा आहे. याचाच अर्थ चीनला मोठं अमेरिकेने केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पण तो चीन आज एवढा वरचढ झालेला आहे. या संपूर्ण संघर्षाच्या काळामध्ये खरा विनर जर कोण असेल तर तो चायना आहे मित्रांनो. आज चायनाने जवळपास 5 महिने त्यांच्याकडे लागेल एवढं ऑइलचा सगळा स्टोअर त्यांच्याकडे आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये चायनाचा प्रचंड मोठा फायदा झालेला आहे. ही पूर्णपणे विन विन सिच्युएशन कोणासाठी आहे तर ती चायनासाठी आहे. आणि त्यामुळे आज अमेरिका हतबल आणि हताश झालेला दिसतोय. तो चायना पुढे तुम्हाला झुकलेला दिसतोय आणि चायना इज कॉलिंग द शॉट. आणि म्हणून आता हा संघर्ष सोडवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे चायनाच्या व्हिजिटवरती गेल्याचे दिसून येतात. या संघर्षादरम्यान डोनाल्ड ट्रम्पला काही हेडलाईन्स पाहिजे आहेत. मग आम्ही चायना 200 बोईंग विमान विकत घेणार आहे, चायना एवढ्या इन्व्हेस्टमेंट अमेरिकेत करेल, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मूळ मुद्दा असा आहे जे डोनाल्ड ट्रम्पला चायनाकडनं पाहिजे आहे, ते म्हणजे चायनाची ह्या संघर्षामधली मध्यस्थी आणि इराणकडनं टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट केल्या जाणं आणि स्टेट ऑफ हॉर्मुजचं ब्लॉकेड रिलीज होणं, ही सगळ्यात मोठी अमेरिकेचं एक्सपेक्टेशन आहे. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प चायनाच्या व्हिजिटवरती गेलेले आहेत.